नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर वसुधा वैद्य यांची पारितोषिक प्राप्त कादंबरी वारी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर या कादंबरीचा भाग किंवा कुठलीही कथा अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात डॉक्टर वसुधा वैद्य लिखित पारितोषिक प्राप्त कादंबरी वारी. आज या कादंबरीचा भाग पहिला. दिवे लागणीची वेळ. हळूहळू सारं नागपूर शहर उजळू लागलं, पण सुदामपुरीतल्या त्या प्रशस्त बंगल्यात मात्र अंधारच दिसत होता. निर्वाणीच्या दुःखाला कवेत घेऊन त्या बंगल्याला सायंकाळनं व्यापून टाकलेलं होतं. त्या दुःखी सावटात तो बंगला अधिकच उदास आणि भकास वाटू लागला होता. संध्याकाळ झाली की सर्वात आधी देवघरातील देवापुढे आणि अंगणात तुळशीपुढे दिवा लागलाच पाहिजे आणि त्यानंतर लगेचच हरिपाठाला घरातल्या सर्वांनी बसलंच पाहिजे, असा नित्यनेम असणाऱ्या वारकऱ्यांच्या, अर्थातच हरिभक्त परायण गोविंद पंत काळेंच्या घरातल्या अंगणात तुळशीजवळ अजून दिवा लागलेलाच नव्हता ना हरिपाठ सुरू झालेला होता. एक गंभीर शांतता पसरली होती. कारणही तसंच होतं. विभावरीला, गोविंद पंतांच्या विधवा पत्नीला अखेरची घरघर लागली होती. त्यांच्या श्वासाची लय वाढत चालली होती. त्यांचा जीव कासावीस होऊ लागला होता. तशा त्या बऱ्याच वर्षांपासून आजारीच असायच्या. शरीरानं आणि मनानं पुरत्या खचून गेलेल्या होत्या. आता एवढ्यात मात्र त्या अधिकच खचलेल्या जाणवत होत्या. त्या आजारातून उठतील अशी आशाही सर्वांनी सोडलेली होती. 2 महिन्यांपासून तर त्यांना नाकाच्या नळीतनं फक्त द्रवांनाच दिलं जात होतं. तेवढाच काय तो त्यांच्या जिवंत असण्याला आधार. पण 6-7 दिवसांपासून तर त्यांनी त्या द्रवांनालाही नकारच दिलेला होता. आज दुपारपासूनच त्यांच्यात बदल जाणवायला लागला होता. वाचा गेल्यासारखे त्यांचे शब्द अडखळू लागले होते. त्यांच्या जिभेवर अस्पष्टपणे मधूचं, त्यांच्या मुलाचंच नाव राहून राहून येत होतं. त्यांची अखेरची निरोपाची वेळ जवळ येऊ लागली होती. शरीर हळूहळू निपचित पडू लागलं होतं. ऑक्सिजनची पातळी खाली घसरू लागली होती. 1 तासापूर्वीच डॉक्टर पवार घरी येऊन माईंना तपासून गेले. विभावरीला घरीदारी सर्वजण माईच म्हणत. मधुसूदनला कळवलंय ना? जवळच्या नातेवाईकांना बोलावून घ्या. माईजवळ काही तासच उरलेत, सर्वजण त्यांच्या जवळच बसा. एवढंच बोलून ते गेले. डॉक्टरांचे हे शब्द ऐकले आणि आत्तापर्यंत थोपून धरलेले दुःखाश्रू माधुरीला आवरता आले नाहीत. माई म्हणत तिने हंबरडाच फोडला. जरा वेळानं तो कढ ओसरताच माईंचा हात हाती घेऊन ती तो कुरवळायला लागली. माई, माई, नका ना सोडून जाऊ आम्हाला. तुमचा मधू येतोय तुमच्याकडे. मधू येतोय. संध्याकाळी सर्वच पोहोचतील. माई, डोळे उघडा ना हो माई. माधुरी रडायला लागली. मुकुंद तिला सावरायला लागला. तिचे शब्द ऐकून माईंनी किंचित डोळे किलकिले केले, पापण्यांची हलकीशी उघडझाप केली. जणू त्यांना काहीतरी बोलायचं होतं. दयनीय अवस्था झाली होती माईंची. त्यांना बघून माधुरी पुन्हा रडायला लागली. बाजूलाच उभ्या असलेल्या मुकुंदानं धीर देत अश्रू भरल्या डोळ्यांनीच माधुरीला सावरलं. तेवढ्यात त्याचं लक्ष देवघराकडे गेलं.
त्यांनी माधुरीला देवापुढे दिवा लावायला सांगितला आणि स्वतः मोबाईलवर नातेवाईकांना कळवायला लागला. आतापर्यंत शेजाऱ्यांना, मित्रमंडळींना या दुःखद परिस्थितीची जाणीव झालेलीच होती. माईंशी शेवटचं बोलून घ्यावं, त्यांचं मरण सुखाचं व्हावं म्हणून त्यांना सर्वजण भेटून जायला लागले. सर्वांचा एकच प्रश्न, मधू कधी पोहोचतोय? सगळे मधुसूदन येण्याचीच वाट बघत होते. तो दुपारीच निघालेला होता, संध्याला आणि छोट्या परीला घेऊन. पुण्याहून कारनं नागपुरात पोहोचायला निदान 10 तास तरी लागणार होतेच. मध्यरात्रीपर्यंत तो पोहोचायला हवा, पण तोपर्यंत माधुरीने डोळे पुसले. जड अंतःकरणानं तिने देवापुढे दिवा लावला. अंगणातल्या तुळशीपुढे दिवा ठेवणार तेवढ्यात तिचं लक्ष ऋषीकडे गेलं. आपल्या मोठ्या आईच्या त्या स्थितीला सामोरं जायला त्याचं मन धजावत नव्हतं. तो एकटाच अंधारात येरझाऱ्या घालत होता. माधुरीने वृंदावनापुढे दिवा ठेवला आणि त्याला दुःखी स्वरात विचारायला लागली, कुठपर्यंत पोहोचलाय रे मधू? फोन केलास का रे ऋषी? हो, केलाय फोन दादाला, निघालाय तो वहिनीला घेऊन. ऋषी माधुरीला धीर देत सांगायला लागला. कधीपर्यंत पोहोचेल रे तो? कुठपर्यंत पोहोचला असेल? माधुरीनं काळजीच्या स्वरात विचारलं. अकोला पास केलाय त्यांनी, पोहोचेल आई तो आल्याशिवाय माई डोळे मिटायच्या नाहीत, मला माहिती आहे. असं म्हणत ऋषीनं एक दीर्घ श्वास सोडला. माई फक्त त्याचीच वाट बघतायत रे, मधुलाच शोधतायत त्यांचे डोळे हे. माधुरीने पदर डोळ्याला लावला. माहितीये ग, माईंचा जीव केवळ मधुदादात अडकलाय. तू शांत राहा, जे होईल त्याला आपण सर्वांनी आता सामोरं जायला हवं ना. ऋषी बोलता बोलता स्वतःलाही सावरत होता. इकडे देवघरात देवापुढे मुकुंदा मांडी घालून बसला. एकटाच हरिपाठ म्हणत होता. तेवढ्या दारापुढे ऑटो रिक्षा येऊन थांबली. माईंची थोरली बहीण प्रभामावशी मुलांसह आलेली होती. त्यांना पाहून माधुरी अक्षरशः त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. प्रभामावशींनी तिला धीर दिला. डोळे पुसतच दोघी आत माईंच्या खोलीत गेल्या. माई आपल्याला सोडून जाणार म्हणून ऋषी दुःखी तर होताच, पण त्याहीपेक्षा त्याच्या मनात त्याच्या मधुदादाचे विचार येत होते. त्यामुळे त्याचा अस्वस्थपणा वाढत चाललेला होता. तशीही ती वेळ सर्वांच्याच मानसिक परीक्षेची होती. बस एकदा का मधू आला की माईंच्या आत्म्याला मुक्ती मिळणार हे तो जाणून होता, पण आता त्याला सावरायला हवं होतं. मुकुंदा, माधुरी, मधू, संध्या सर्वांना त्यालाच सावरायचं होतं या दुःखातनं. मधूपेक्षा 10 वर्षांनी लहान असलेला ऋषी अत्यंत समंजस आणि धीराचा मुलगा होता. माई गेल्यानंतर तोच काय तो मुकुंदा माधुरीचा आधार होणार होता. आता त्याला रडून चालणार नव्हतं. त्याच्या सासरी उमरेडला त्यांनी हे सारं कळवलं होतंच. त्याची पत्नी मानसी बाळंतपणासाठी माहेरी गेलेली. नवजात बाळाला येऊन अजून महिनाही झालेला नव्हता. मानसीची माईंसाठी तगमग सुरू झालेली. माईंनी तर अजून तिच्या बाळाला बघितलं देखील नव्हतं. ओल्या बाळंतिणीला इकडे कसं आणायचं या विवंचनेत ऋषी होता. शेवटी व्हिडिओ कॉलवरून माईंना कितपत घडलं ते माहिती नाही, पण त्यांनी बाळाचं मुखदर्शन करवलं. त्यांनी मानसीची समजूत काढली. तिला तिची आणि बाळाची काळजी घ्यायला सांगून त्यांनी परत मधूला फोन लावला. अकोला सोडून त्याला 1.5 तास झालेला होता. त्याला इथे पोहोचायला अजून 3-4 तास लागणार होते. सगळेच मधुसूदन आणि त्याच्या कुटुंबाचीच वाट बघत होते. माईंचे डोळे तर दाराकडेच लागले होते. प्राण कंठाशी येऊ नये त्याला थोपवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या करत होत्या. कुणी त्यांच्याजवळ येऊन काही विचारलं, बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या फक्त आपले ओठ हलकेच विलग करून एवढंच म्हणायच्या.
म्हणजे मधू कधी येतोय हेच प्रश्नार्थक नजरेनं विचारायच्या. अखेरच्या क्षणापूर्वी मायलेकाची भेट व्हावी म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करायला लागले. रात्र कशी तरी सरत होती. त्या रात्री कुणीच काही जेवलं नाही. इकडे माई आपल्या अखेरच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत होत्या. त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या, मधुसूदनाच्या येण्याची आस डोळ्यात घेऊन त्या काळाला थोपवत होत्या. 3 वर्षांपासून मायलेकांची भेट नव्हती. स्वतःचं लेकरू असं नाराज होऊन निघून गेलं म्हटलं तरी तो अखेरच्या वेळी नक्की येईल याची खात्री होती माईंना. त्यांचे प्राण अडकून पडले होते. त्यांची ती अवस्था कुणालाच बघवत नव्हती. पण येईल त्या प्रसंगाला धैर्यानं सामोरं जाणं एवढंच त्यांच्या हाती होतं. तेवढ्या देवघरात टाळाच्या तालावर मुकुंदाच्या मुखातनं हरिपाठ ऐकू येत होता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सुसाट वेगानं मधुसूदनची SVU नागपूरच्या दिशेनं पळत होती. त्याला दुपारीच फोनवरनं माई अस्वस्थ असल्याचा निरोप कळला तेव्हा तो एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होता. तो बिथरला. त्याचं चित्त त्या मीटिंगमध्ये लागत नव्हतं. त्यांनी मीटिंग लवकर आटोपती घेतली. सर्वांना त्यांची कामं समजावून सांगितली. पत्नी संध्याला बॅग भरायला सांगून ऋषीकडून त्यांनी माईबाबत अपडेट्स घेतले. मागचं सारं विसरून त्याने नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला. आता त्याच्यापुढे एकच ध्यास होता, तो म्हणजे नागपूरला लवकरात लवकर पोहोचणं आणि आईला शेवटचं भेटणं. हो, शेवटचीच भेट. माईंचे प्राण केवळ त्याच्या दर्शनासाठी थांबलेले आहेत. डोळे त्याच्या वाटेकडे टक लावून बसलेले आहेत हे कळताच त्याला इथे क्षणभर सुद्धा थांबायचं नव्हतं. सोसायटीतल्या अध्यक्षांना, शेजाऱ्यांना, वॉचमनला सांगून तो संध्या आणि 2 वर्षाच्या परीला घेऊन निघाला. माईनी तर परीला बघितलं सुद्धा नव्हतं. व्हिडिओ कॉलवरनं ते सुख नाहीच मिळालं माईंना. नातीला खेळवायचं, तिचे लाड करायचे, कौतुक करायचं, तिचं शी शू वगैरे काहीच आजी पण नाही भोगता आलं त्यांना. आणि आज आजी नातीला डोळे भरून मनापासून बघू सुद्धा शकणार नाही या कल्पनेनंच मधूला गदगदून आलं. काही झालं असलं तरी ती त्याची जन्मदात्री होती, आई होती, मायेची सावली होती. पुरुषाचं हृदय झालं म्हणून काय झालं, आईसाठी तर ते आक्रंदणारच ना. मधुसूदनच्या डोळ्यात माईबद्दलच्या आठवणींचे ढग जमा होऊ लागले होते. कार चालवताना अधूनमधून तो रुमालानं डोळे पुसतच होता. संध्या फक्त त्याच्याकडे बघत होती. त्याच्या मनात काय चाललंय हे तिला कळत होतं. त्याच्या भावनांना ती समजून घेत होती, पण शांत होती. एकमेकांशी कोणीच बोलत नव्हतं. पुणे सोडून जवळजवळ 1-1.5 तास झाला असेल. किती वेळ असं गप्प गप्प बसणार. अजून 10 तास प्रवास करायचा आहे. ड्रायव्हर घ्यायला सांगूनही मधुनी तिचं ऐकलं नव्हतं. दुःखी मनानं तोच कार चालवत होता. न राहून संध्या शांततेचा भंग करत बोलायला लागली. त्याच्या डाव्या दांडाला आपला उजवा हात घासत ती म्हणाली, मधू, बोल ना काहीतरी. हां. मधूनं फक्त हुंकार दिला. तो बोलत नाही हे बघून तिने पुन्हा त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मधू, अरे असं किती वेळ तू बोलणार नाहीस. मनात दाटलंय तुझ्या, ते बोल. काय बोलू संध्या अशा स्थितीत. माईजवळ कधी एकदाचा पोहोचतोय असं झालंय ग मला. अरे हो, पोहोचू की आपण. पण असं एकट्यानं आसू नको ना गाळूस. मला माईंचा फारसा सहवास नाही मिळाला. मी कुठली आठवण सांगू. पण तुला तर त्यांनी जन्म दिलाय. तुझ्याजवळ खूप आठवणी असतील, त्या शेअर कर. पण रडू नकोस आता. सांभाळ. परी आहे आपल्यासोबत. आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे. तुला कळतंय ना रे मधू. त्याच्या खांद्यावर हात ठेवत संध्या त्याला धीर देऊ लागली. हो,
आपल्या लग्नानंतर तुला पहिल्यांदाच घेऊन गेलो होतो दिवाळीला. आठवतंय? 3 वर्षांपूर्वी. डोळे पुसतच मधू बोलायला लागला. हो, आठवतंय की. तू त्यांच्या इच्छेविरुद्ध माझ्याशी लग्न केलंस, पण तरीही त्यांनी कधी माझा राग नाही धरला रे. मला सून म्हणून मनापासनं स्वीकारलं. त्या 5-6 दिवसात भरपूर प्रेम मिळालं मला. मला आई नाहीये हे जेव्हा त्यांना कळलं ना मधू, तेव्हा तर किती मायेनं जवळ घेतलं होतं मला. मीच तुझी आई, तुझी माई असं म्हणत माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं होतं. नवी कोरी, रेशमी हिरवी कंच पैठणी आणि ठेवणीतला सोन्याचा नेकलेस आणि ती मोत्याची नथ. माझ्या ओटीत टाकत तुला सांभाळायला सांगितलं होतं त्याने. मला तुलाच काय, त्यांनाही सांभाळायचं होतं रे मधू. त्यांची सेवा करायची होती, तब्येतीची काळजी घ्यायची होती. पण बोलता बोलता संध्या थांबली. पण काय, माईची इच्छा नव्हती ना तशी. ना ती आपल्याकडे पुण्याला आली राहायला, ना आपण पुन्हा नागपूरच्या दारात पाय ठेवले. तुझ्याचमुळे मधू. त्याला कारणीभूत तर तूच आहेस. तुझ्या त्या हेकेखोर स्वभावामुळे तू दूर केलंस माईंना. अरे, आपल्या आईशी कुणी असं भांडत असतं का? कसा बोलला होतास तू माईंना त्यावेळी? संध्याचे असे स्पष्ट बोल ऐकून मधूला आता राग येऊ लागला होता. पुन्हा तो विषय काढू नकोस संध्या, ही ती वेळ नाहीये. तो जरा चिडूनच बोलला. निघतोच रे तो विषय. काय चुकलं होतं त्या माऊलीचं सांग ना. गोविंद पंत काळे या वारकरी कीर्तनकारांच्या कुटुंबात जन्माला आलेला तू. मग त्या माऊलीनं त्याच परंपरेला साजेशी तुझ्याकडनं अपेक्षा केली तर काय चुकलं होतं रे त्यांचं? बोल ना. मांसाहार करणं, दारूच्या पार्ट्या करणं यालाच विरोध होता ना रे त्यांचा? एवढंच होतं का? एकदा तरी पंढरपूरची पायी वारी करीन असं वचन मागत होती माई मला. वचन कळलं? हो ना, मग काय चुकलं त्यांचं? आपलं अख्खं कुटुंबच विठ्ठल भक्त आहे. मुकुंद काका, माधुरी काकू, ऋषी साऱ्यांच्याच गळ्यात तुळशीची माळ आहे. माई काकू नाही, पण ऋषी काका तर नित्यनियमानं पंढरपूरची पायी वारी करतात पुण्याहून. तुझे बाबा देखील करायचेच ना पायी वारी? बाबांचं नाव नको काढू संध्या. का? संताप होतोय माझा. बंद कर हा विषय. आपल्याच जन्मदात्यांवर कोणी संतापतं का मधू? मग तू लेक्चर देतेस का आत्ता मला? माझी आई तिथे मरणाच्या दारात खोळंबलेली असताना? मला समजून का ना घेते यार तू? लेक्चर नाही देत आहे रे मी. पण तू माईंचं तेव्हा ऐकायला हवं होतंस. ऐकलं असतंस तर माईंची ही अवस्था आज झाली नसती. म्हणजे माझ्यामुळे माई मरणाला टेकली असं म्हणायचंय का तुला? हो, बरोबर आहे तुझं. मीच फक्त नालायक आहे, बाकी तुम्ही सगळे चांगले वारकरी म्हणे. असं म्हणून त्याने जोरात स्टेअरिंगवर हात आपटला. त्या आवाजानं संध्याच्या मांडीवर शांत निजलेली परी दचकून उठली. ते बघून दोघंही शांत झाले. काही वेळ तसाच गेला. मधूच्या डोळ्यातनं पुन्हा अश्रू यायला लागले. संध्यानं आता कार त्याला रस्त्याच्या बाजूला घ्यायला लावली. तोही उतरला. फ्रेश होऊन आले दोघेही. मधूची कार पुन्हा नागपूरच्या दिशेनं वाऱ्याच्या वेगानं पळायला लागली. औरंगाबाद जवळ आलं होतं. संध्या आता काहीच बोलत नव्हती. त्याच्या शीघ्रकोपी स्वभावाची जाण तिला होती. त्याच्या अहंकाराला कोणी बोचकारलं की तो बोक्यासारखा फिस्स करून अंगावर येतो हे तिला माहिती होतं. नकोच तो विषय, जाऊ देत असं म्हणून ती परीला बिस्किट खाऊ घालू लागली. पण तिचं असं गप्प राहणं त्यालाही नाहीच रुचलं. तोच बोलला. हे बघ संध्या, अगं मला नाही आवडत ती देवाची बंधनं. तुळशीची माळ गळ्यात घातली की आपण वारकरी होतोच यार. मग मांस मटण खायचं नाही, ड्रिंक घ्यायचं नाही, विठ्ठलाचीच पूजा करायची, हरिपाठ नित्यनियमानं म्हणायचा आणि दरवर्षी पंढरपूरची वारी करायची.
ही सर्व बंधनं पाळावी लागणार होती मला, जे की माझ्या स्वभावाला मुळीच मान्य नाहीये. आवश्यक नाही ना गं, की मी वारकऱ्याच्या घरात जन्माला आलो म्हणून मी सुद्धा वारकरीच व्हायचं. सांग ना, बोल. संध्या गप्पच होती. ती शांतपणे म्हणाली, "जाऊ दे. मधू, सोड हा विषय. जातोय ना आता माईंकडे परत. देवा परमेश्वरा, आम्ही येईपर्यंत माईंना." पुढे तिला बोलवलंच गेलं नाही. तसेच तिने हात जोडले आणि परीशी खेळायला लागली. तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. त्यांच्यातला काटेरी विषय तिथेच थांबला होता. ऋषीचा फोन आहे. आपण निघालो का विचारत असेल. सांग त्याला. हो भाऊजी, निघालोय. 2.5 तास झालेत. औरंगाबाद क्रॉस केलंय. हां? हो थांबा हां. विचारते. मोबाईल बाजूला करून ती मधूला विचारायला लागली. कधीपर्यंत पोहोचू आपण म्हणून तो विचारतोय. मध्यरात्र होऊ शकते नॉनस्टॉप गेलो तर. भाऊजी, आम्ही मध्यरात्रीपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत सांभाळा सगळ्यांना. हो हो मधू, मी ठीक आहोत. पोचतोय. काळजी घ्या हां. ओके. संध्यानं फोन ठेवला. काही वेळ निशब्दच गेला. मध्ये थांबूयात रे जरा. असं सतत कार चालवणं योग्य नाही. बघूयात. मलाही गरज लागेलच. गरज म्हटल्याबरोबर संध्याला शंका आली. ती लगेच त्याला म्हणाली, "नाही मधू, या प्रवासात पिऊ नकोस तू. तिथलं वातावरण वेगळं असणार आता. अशा स्थितीत तुझं ड्रिंक घेणं बरं नाही दिसणार अरे ते. तसंही काही दिवस धीर धरावाच लागेल तुला." "गप ग. तू नको शिकवू मला. हे बरं नाही, ते बरं नाही. कळतं माझं मला. तुला तिथे नीट नेलं म्हणजे झालं ना. गप बस मग." मधू तिच्यावर मोठ्यानं डाफरलाच. तिने मान वळवली. "कधी ऐकलंयस माझं ते आज ऐकणार आहेस?" संध्या रागानं पुटपुटायला लागली. कारच्या दाराशी हात रेलून काचेतनं बाहेर बघायला लागली. तिची विचार शृंखला सुरू झाली. असाच आहे हा मधुसूदन. हट्टी. स्वतःच्याच मनाप्रमाणे जगणारा, मन मानेल तसं वागणारा. चुकून याच्या प्रेमात पडले आणि कुठल्या मुहूर्तावर याच्याशी लग्न केलं मी. पश्चात्ताप होतोय याचा. पण पदरी पडलं आणि पवित्र झालं समजून संसार तर करावाच लागेल. परीसाठी तरी. शेवटी काय, याच्या दृष्टीनं हाच योग्य. बाकी सारे असेच त्याला शहाणपणा शिकवणारे, लेक्चर देणारे. माय लाईफ माय रूल्स या विश्वात हरवत चाललाय तो. नाही कळत त्याला हे. कधी म्हणून समोरच्या माणसांच्या मनाचा एवढासाही विचार करत नाही हा. ना कोणाचा मान ठेवत, ना कोणाची मनं जपत. जे काही करणार ते स्वतःच्या मर्जीनं करणार आणि सोबतीला पैशाचा, श्रीमंतीचा माज आहेच. तो माज डोक्यात एकदा का शिरला ना, की हा तो मधुसूदन नसतोच मुळे. पैशाच्या जोरावर सारं काही विकत घेता येतं, अगदी समोरच्याला आपल्या पुढं लाचार बनवता येतं असं मानणारा हा. दारूच्या पेल्यात आपली सत्सद विवेकबुद्धी हरवलेला हा मधू. ती पोटात गेली की त्याच्या पुढील सर्व त्याला तुच्छ वाटायला लागतात. माझ्या बाबतीत तर शी, विचार करायची देखील लाज वाटतेय. नाही सहन होत मला ते. पदरात एक गोड मुलगी दिलीये, नाही तर सोडून दूर गेले असते. पण प्रेम केलंय, करतीये मी याच्यावर. माझाही जीव तळमळत नसेल का? आईबाबांच्या विरोधाला न जुमानता याच्याशी कोर्टात जाऊन लग्न करून आले मी. शिक्षकी पेशात असलेल्या आईवडिलांना प्रेम, लव, अफेअर असलं काही मान्य नव्हतंच. शिवाय मधूविषयी त्यांच्या कानावर काही बाई आलेलंच होतं. म्हणून त्यांनी माझ्या सुखाचाच विचार केला होता आणि मी नाही केला त्यांच्या सुखाचा विचार. आले पळून याच्याबरोबर. भुरळ पडली होती ना मला याच्या राजबिंड्या रूपाची. मी याच्यावर एवढं मनापासनं प्रेम करतीये आणि हा मला एवढीशीही किंमत देत नाही.
जिथे तिथे माझ्या अपमानाची संधी शोधत असतो. पण आता असा विचार करून काय फायदा? सारे परतीचे मार्ग बंद केलेत मीच माझे. आज ना उद्या निदान परीला मोठं होताना पाहून हा सुधरेल अशी आशा ठेवून एक एक दिवस काढतीये मी. माझं मन, माझं दुःख कुणाला सांगू? आई नाहीये माझी. माईंजवळ गेले असते, त्यांच्या कुशीत शिरून खूप खूप रडून घेतलं असतं मी, पण आज त्यांनीही सर्वांपासनं दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. परमेश्वरा, हे पांडुरंगा सद्बुद्धी दे रे माझ्या मधुला. त्यानं सुधारावं म्हणून तर माई याच्याकडून पायी वारीचं वचन घेत असाव्यात का? त्या वारीत भले भले सुधारतात. तिथलं वातावरण तसं प्रभावी असतं म्हणतात. ते खरं असेल का? हे जर खरं असेल तर मीही माझ्या परीनं प्रयत्न करेन की मधूनं पायी वारीला जावं, माईंना दिलेलं वचन पाळावं. बघूया काय होतंय ते. आधी नागपूरला लवकर पोहोचायला हवं. एक दीर्घ श्वास सोडला संध्याने. तिने एक नजर मधूकडे टाकली. तो शांतपणे कार चालवत होता. एकीकडे माईच्या स्थितीचा विचार, दुसरीकडे मधूच्या वागणुकीचा विचार, त्याच्या स्वभावाचा, परीवर होणाऱ्या संस्कारांचा, तिच्या भविष्याचा विचार. एकाच वेळी या साऱ्या विचारांनी ती अक्षरशः गुदमरून जाऊ लागली, बेचैन होऊ लागली. तिने डोळे बंद केले, मान मागे टेकवली. मधुनी तिच्याकडे पाहिलं. मधुनी तिला विचारलं, कुठे हरवलीयस ग? कुठे नाही. गाडी थांबवतोस का जरा? पाणी प्यायचंय. असं म्हणत स्वतःला ती त्या विचारांपासून दूर नेऊ लागली. तिच्या मनात काय चाललंय हे मधूला कधीच ओळखता आलं नाही. हे खरं आहे की त्याला ना कोणाची मनं जपता आली, ना माणसं, ना आपली जवळची नाती. त्यांनी जपला तो फक्त अनावश्यक उन्मत्तपणा, निरर्थक अहंकार, पराकोटीचा क्रोध, वाईट मार्गाने मिळवलेला पैसा. यांच्यावर स्वार होऊनच तो स्वतःच्या आयुष्याभोवती नित्य नियमानं रिंगण घालत असे, कधी गोल तर कधी उभं. श्रोते हो, हा होता डॉक्टर वसुधा वैद्य यांच्या वारी या कादंबरीचा पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत पांडुरंग हरी, वासुदेव हरी. विठ्ठल 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 विठ्ठल.